सर्वांना नमस्कार। आज मला खूप आनंद होत आहे कारण यावर्षी SCERT पुणे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत ग्रंथालय निर्मिती हा शिक्षकांसाठी उपक्रम घेण्यात आलेला होता। मी देखील यामध्ये सहभाग घेतला आणि हे बालजगत नावाचं पुस्तक त्यासाठी मी सादर केलं आणि आनंदाची गोष्ट अशी की त्याची जिल्हा स्तरावर निवड झाली, तिथून राज्य स्तरावर देखील निवड झाली आणि आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हे माझं पुस्तक पोहोचलेलं आहे, याचा मला खूप आनंद आहे। आणि नक्कीच या प्रवासात मला अनेकांचं सहकार्य लाभलं। माझं कुटुंब, माझे काही मित्रमंडळी, सहकारी ज्यांची मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत मिळाली, काहींचं मार्गदर्शन मिळालं, काहींचं प्रोत्साहन मिळालं आणि म्हणूनच मला इथपर्यंत पोहोचता आलं। नक्कीच या प्रवासामध्ये खूप अडचणी देखील आल्या, पण म्हणतात ना, ध्येयाचा ध्यास असला की कामाचा त्रास वाटत नाही, तसंच काहीसं झालं आणि मी या यशापर्यंत आज पोहोचले। तर पाहूया हा संपूर्ण प्रवास। धन्यवाद। शिक्षक मित्रांपर्यंत पोहोचवलात तर त्यांना देखील प्रेरणा मिळेल आणि हे चांगलं लेखन तयार होईल आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून। आपल्या जिल्ह्याकडून जास्तीत जास्त पुस्तक लेखन व्हावं किंवा कथा लेखन किंवा जे वेगवेगळे प्रकार आहेत साहित्याचे, त्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या थीमच्या माध्यमातून आपण लेखन करावं असं आवाहन मी आपल्याला करतो। म्हणजे मराठी उर्दू मिळून एकूण 18 पुस्तकं आपण राज्याला देणार आहोत। त्यामुळे आपल्याला मात्र एक सूचना आहे की आपण एका स्तरावरचं एकच पुस्तक, एका थीमवरचं एकच पुस्तक लिहिणार आहात। म्हणजे जर तुम्ही गोष्ट तर सांगितलं की ती पहिले तर निखळ आनंददायी असलं पाहिजे, भाषेची गोडी आणि भाषेप्रती प्रेम त्यांच्या मनात निर्माण झालं पाहिजे आणि मग इतर जी उद्दिष्ट आहे ती हळूहळू त्याला आवडली गोष्ट विभा? मस्त आहे, मला ट्रॅफिकची आठवण आली। माझी पत्नी सुप्रिया त्या बालजगतच्या कथासंग्रहाची राज्यस्तरावर निवड झाली। आज हे पुस्तक प्रत्येक शाळेमध्ये पोहोचणार आहे याचा निश्चित आम्हाला अभिमान आहे। सर्वप्रथम तिचं मी अभिनंदन करतो। तिची इच्छाशक्ती, प्रयत्न, चिकाटी यांचा सुंदर परिपाक म्हणजे हा बालजगत कथासंग्रह। 10 ते 12 वर्ष मुलांच्या वयोगटाचा विचार करून त्यांच्या भावविश्वात रमून लिखाण करणं जरा कठीणच, परंतु त्यांच्या भावविश्वात रमून त्यांच्या मानसशास्त्र विचार करून तिने अगदी सहज शक्य केलं। तिचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी आम्हा सर्वांतर्फे खूप खूप
चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवसा आता.